आदरणीय समीर भाऊ देशमुख यांच्या शुभ हस्ते सुशांत लक्कमला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल असं त्यांना मी विनंती करतो. ही पहिला चेंडू झाला, वाईट चेंडू मात्र गेला. पहिल्या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळते, कारण खेळाडूंचा भाई सत्कार करणे फार महत्वाचं आहे. तुमचे शुभ आशीर्वाद खेळाडूंना मिळणे फार गरजेचं आहे, कारण गोल्ड मेडल देऊन सन्मान जरूर केला जातो या ठिकाणी. धन्यवाद भाई, धन्यवाद सुशांत. त्यानंतर मात्र धावा धाव फलकावरती लगावली जाते ते 2. पहिला चेंडू फेकला गेला होता, वाईट चेंडू फेकला गेला होता. त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट केली जाते शिवा दिघेच्या माध्यमातून. ही मॅच सुद्धा अतिशय महत्वाची असणार आहे, कारण या सामन्यामध्ये कोण जिंकेल तो मात्र अंतिम सामना खेळेल कालभर कोशिंबीर संघासोबत. बरेचसा गुचाकेट हो 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 चेंडू हवेत आहे आणि खेळ मात्र सुटला. काय घडतंय, काय काय बिघडतंय मित्रांनो. तुम्ही मोठ्या खेळाडूचा जेल सोडला तर मात्र या ठिकाणी नक्कीच काहीतरी वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. कुशलने मात्र जेल सोडल्याच्या माध्यमातून काही क्षण असे वाटलं होतं की अक्षयने मात्र धावायचं सुद्धा बंद केलं होतं. हो 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 चेंडू मात्र पायावर आदळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. महेश मध्ये कष्ट पहिली खेळाडू आहे वडाची वावे दिवाळी संघाचा. महेश सापूरचा चेंडू या डावकुराचा शिवाला फेकून दिला. स्टँड अँड डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू षटकार चेंडू धावांसाठी. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतोय 9 धावांवरती. समजा गोल्ड लेनचा जर चेंडू तुम्ही फेकला तर मात्र याला नक्कीच खरपूस समाचार घेईल, कारण हा खूप मोठा एक फलंदाज आहे, नामांकित फलंदाज आहे. तालुक्यामध्ये खूप मोठं नाव आहे या खेळाडूचं. मात्र महेश हो 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 इथं मात्र बीट केलंय. जबरदस्त गोलंदाजी या डावखुरी हाताच्या महेशची. महेश अतिशय क्रिकेटचा जादूगार म्हणून ज्याला ओळखलं जातं वाजवलेले सिंगाचा हा खेळाडू हाच महेश कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करतो. त्यानंतर राईट अंडर विकेट मारा करेल शिवासाठी. हो 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 जबरदस्त फिरकी उद्ध्वस्त केलं शिवाच्या. गडी गारद केलं महेशने. पहिले षटक या ठिकाणी संपूर्ण येत आहे. पहिले षटकाकडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1-9 धावा. मित्रांनो बाउंड्री लाईनचे 2 फूट मागे तरी बसा. जर चेंडू आला अडवला जाईल, तुमचे धावा अडकतील. विनंती आहे इंदापूर तलावडी संघाला. त्यानंतर फलंदाजीसाठी मात्र येतोय अतुल नौगणे. तर गोलंदाजी एंड वरती आहे संकेत कदम. दुसऱ्या पहिला चेंडू हो 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 जबरदस्त फेकला चेंडू. एक धाव मात्र मिळते. दुसऱ्या धावेसाठी चित्रक्षण जबरदस्त पाहायला मिळते. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेने धाव संख्या मात्र जाऊन पोहोचत तब्बल 10 धावा धाव फलकावरती लगवल्या जात आहेत.
दुसरा षटक मार्गस्थ असताना कशा पद्धतीने मात्र फलंदाजी गोलंदाजी केली जाते या ठिकाणी. दीपेशचा पुढचा चेंडू सॉरी संकेतचा पुढचा चेंडू अतुलसाठी डबरे हातूचा हात हो जबरदस्त चेंडू फेकला जातो. नाकाला घासून चेंडू जातो यशरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या मात्र जाऊन थांबले. अतुल मात्र हा अतुल वरती नक्कीच नाराज होऊ शकतात फलंदाज. तर ज्या पद्धतीने अतुल गोलंदाजीसाठी माहेर आहे परंतु फलंदाजी मात्र तेवढी ताकदीची येताना पाहायला मिळत नाही अतुलची. कारण अनेक फलंदाज आहेत मैदानामध्ये मध्ये अनेक फलंदाज आहेत. दीपेश आहे, राजेश शिंदे आहे. दीपेश आजच्या मॅच हिरो पहिल्या मॅच हिरो ठरला होता दीपेश. मोठा फटका होतो अतुलच्या गाडीतून. स्टँड अँड डिलिव्हरी जाईल 6 धावांसाठी षटकार. जाऊन पोहोचत तब्बल 16 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. दुसरे षटक मार्गस्थ असताना 16 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. क्रिकेटचा रणसंग्राम लढते झुंजत येते या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू कशा पद्धतीने जाते रणसंग्राम. कारण समजदारीचं क्रिकेट आहे अतुलकडे. जर या जर चेंडूवरती चेंडू चेंज केला असता तर डे चेंडू आला असता. तर पुढच्या चेंडूवरती जर चेंडू चेंज केला तर मात्र काहीतरी होऊ शकतो. कारण 6 धावांचा शिवाय इथे विषय आहे. तर पुढचा चेंडू ही स्ट्रॅटेजी मात्र सातत्याने क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या डोक्यामध्ये येते. डे चेंडू पाहायला मिळतो. तर पुढचा चेंडू मात्र अतुल 9 गणे 60 पाहायला मिळते. अतुल संकेत एक निर्धाव चेंडू पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला अतुलच्या बॅटीतून परंतु निर्धाव चेंडू देखील त्या पद्धतीने येताना पाहायला मिळतात. सोळा धावा फलकावरती लगावले जातात. आणखी एक चेंडू निर्धाव फेकला. काय करतोय काय बिघडते. अतुल एक षटकार जरूर फेकला परंतु सातत्याने एकूण अद्याप 3 चेंडू निर्धाव केले. फायनलला गेला ना यातला फायनल होईल. दीपेशला मात्र जाणे गरजेचं होतं परंतु दीपेश आज माघारी राहिला आणि अतुलला संधी दिली. परंतु संधीला सोडून नक्कीच करणे गरजेचं आहे अतुलला. कारण या संख्येच्या येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती मात्र संधी आहे मोठा फटका मारण्याचा. सातत्याने कंबल जरूर होतो गोलंदाज. तर या ठिकाणी थोडस मनोविज्ञानी दबाव आलेला दिसतो गोलंदाजावरती. खराब चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जाईल बाईट आणि लॉंग शॉट दिशेने जाईल चौकार. एकूण धावा मिळत आहेत 5 धावा. 5 धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतात बल 21 धावा फलकावरती लगावल्या जातात. मित्रांनो क्रिकेटचे रणसंग्राम पाहायला मिळतोय. एक धावेला अतिशय महत्व असतं आणि धावा त्यांनी कशा ठोकल्यात कशा लुटल्यात या महत्व नाही तर अंतिम क्षणाला धावा फलकावरती किती लगावल्या जातात या अतिशय महत्व दिलं जातं. सुद्धा चेंडू आता मात्र स्टेट ड्राईव्ह मारला फटका. त्या ठिकाणी जबरदस्त प्रसक्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत तब्बल 22 धावांवरती. षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. दुसरं षटक संपतोय. त्या 5 धावा नक्कीच महाग पडू शकतात या मैदानामध्ये. संघाचं तिसरं वेळ पहिले षटक घेऊन येईल 249 अर्थात प्रसाद कदम. आपल्या संघासाठी मॅच जिंकणे अतिशय महत्वाचे आहे. मॅच जिंकत अंतिम सामन्यामध्ये खेळेल कौशल्य संघात बरोबर. चर्म्या
आता तंत्रगुद्ध पाहायला मिळतो या तिसऱ्या आणि अंतिम बसल्या वेळेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करून प्रसाद वेगळ्यासार होऊन गोलंदाजी करावी लागली आतूनसाठी पहिला चेंडू फेकून दिला आहे मात्र चेंड पेटून जाते कॅच ची मॅच ची तसं करायला पाहायला मिळत आधी 5 चा धावा त्यानंतर हातातून चेंड सोडलं जाते आणि चेंडू मात्र जाते 6 धावांसाठी या 11 धावा नक्कीच महागड्या पडू शकतात या सामन्या दरम्यान तर पुढचा चेंडू मात्र पाहायला मिळते प्रसादच्या अतुलसाठी बरोबर केले जाते उभा चेंडू एक षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू मात्र निर्धाव होते धावसंख्या जाऊन थांबते तब्बल 28 धावांवरती येणारे 4 चेंडू कशा पद्धतीने फेकावे लागतील अक्षय मात्र शांतपणे केल्याचं मनोरंजन अतुलच्या बॅटीचं मात्र पृथक्करण करतो अॅनालिसिस करतो परंतु मला जर का संधी मिळाली तर एक नक्कीच ठोकेन मोठे फटके माझ्या बॅटने नक्कीच येतील परंतु अतुल मात्र अतुलचे बॅट तळपते अतुल मात्र संधी घेतोय संधीचं सोनं करतोय एक मात्र नक्कीच लागले त्या ठिकाणी फलंदाज मात्र मागे परतावं लागेल अतुलला खर्च करतोय अतुलला त्यानंतर मात्र जाईल आकाश आकाश कासार कारण अतुल नवगण अतिशय नावाजलेला मात्र आहे अनेक वर्षाचा अनुभव आहे मोठमोठे फलंदाजां गोलंदाजी समोर गोलंदाजी भांबेर करून सोडले अनेक वेळा अतुलने परंतु आज जरासा थोडासा मनोरंजन दबाव आला त्याच्यावरती थोडेसे संघातील खेळाडूंनी सुद्धा थोडंसं नाराज केलं त्याला तर पुढचा चेंडू मात्र असणार अक्षयसाठी डिलिव्हरी फेकून दिला बिग 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 जाईल 6 धावांसाठी षटकार चेंडू बाकी आहेत परंतु चेंडू फुटलाय का पुन्हा एकदा पाहावं लागेल थोडस क्रॅक तर नक्कीच जाईल या पुढचा चेंडू पाहायला मिळतो स्टँडर्ड डिलिव्हरी पाहायला मिळते आणि जाईल 6 धावांसाठी षटकार आहे अक्षयकडे तेवढी ताकद आहे आणि आपल्या ताकदीच्या जोरावरती लवणाच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय म्हणून तलावाच्या संघाला मगाशी म्हणत की मागे व्हा जर चेंडू लागून आतमध्ये गेला तर मात्र कोणत्या ठिकाणी येऊ शकतो कारण तुमच्या संघाचे खेळाडू आहेत त्या ठिकाणी तो त्यांच्या षटकारांच्या हस्ते संधी आहे अक्षयसाठी एज मात्र लागतो जाईल चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार जातो जिंकण्यासाठी मात्र 45 धावांची आवश्यकता आहे आणि कधीच संपले सर काय म्हणताय पाणी
13 कितीला आहे रे? न्यू आलाय ना आता? 31 आहे 31. तर 13 घेतलं तर भेटेल 90पर्यंत. काय म्हणले? 85-90 पर्यंत भेटतो 13 फक्त. 13 फक्त. 13 प्रो मॅक्स ते लाखावर आहे. आमच्या इथले घेतले ना बघा ते काय घेतले 13 घेतलं. काय क्लिअरटी आहे. वैताग आला आता. सर बॉल द्या ना बॉल. जार आले पाहिजे तरी पहिला पाणी पाहिजे. कोणी हे केलं? पाहिजे मिटवले. सामना लवकरात लवकर सुरू करावा. अजून फायनलचा सामना बाकी आहे. चालायचे वेळ उशीर होऊ नये याची नोंद घ्यायची आहे. प्रॉपर मानला मगाच्या आधीच्या मॅच मध्ये राजने मात्र जबरदस्त भेटक अशी तुफानी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्याच्या गोलंदाजीवरती सामना जिंकला होता. तर सर सामना चालू करा सर. सर ऑर्गनाईज द्या ना सर. फायनल व्हायचे. तर नंतर रायटन विकेट मारा गेले महेशसाठी. हो 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 पहिला चेंडू फेकली दिला. लॉंग क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आकाश कासार मात्र आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली जाईल आकाश सॉरी महेशच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र पाहायला मिळते. पहिल्याच एक पहिल्या चेंडूवरून धावांचा सुरू फिनिश केले जातोय आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. दुसरा चेंडू पुढचा चेंडू मात्र राजचा. आता मात्र इथे दिशा भट येस येस इट इज राईट चेंडू पंच मात्र राजू सरांच्या माध्यमातून दंडित या ठिकाणी केले जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचून डबल 2 धावा. आमच्या गावचे मंगेश ढाडवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. धन्यवाद सर. चंद्रपूरला मॅच दिशेने घेऊन जातो. 45 धावे तुम्ही शकता असताना पुन्हा मात्र भरपेटले राज शिंदे. आणखीन एक वाईट चेंडू फेकते.
अक्षयला नक्कीच हसायला येत असेल, कारण काही कोण नाही, दिशा मात्र कुठे भरकटली जाते. अक्षय मात्र मगाचपासून थोडा नाराज आहे, परंतु मित्रांनो हे क्रिकेट आहे. कारण सकाळच्या प्रकारातून पाहायला गेलं तर सातत्याने मैदानावरती खेळत आहे, ते छोटे खेळाडू आहे, त्यानंतर पाहिले जाते थोडीसा थकल्यासारखं पण सुद्धा राज शिंदे वाटते. कारण 7 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू समोर उभा आहे प्रसाद. मोठा फटका, जबरदस्त फटका, पॉइंट डोक्यावर फेकून दिला 6 धावांसाठी. बिग 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 जाईल षटकार. चेंडू आणि 9 धावा धावफलकावर लगावले जाते. 9 धावा 9. चेंडू मात्र 2 झाले त्यात. तर पहिला चेंडू येतात, सातत्याने 2 चेंडू वाईट फेकले, त्यानंतर एक मोठा फटका आणि षटकार. सर जास्त वेळ घेतो असेल तर त्यानंतर पुढच्या चेंडू मध्ये पाहायला मिळेल राजचा. हो 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 जबरदस्त उद्ध्वस्त केल्या. पद्धतीने राज गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीची नजाकत पाहायला मिळते. बॅट पॅव्हलियन पाठवावे लागेल प्रसादला. त्यानंतर मैदानात दाखल होते संकेत. या सामन्यामध्ये जिंकेल तो थेट कोशिंबी संघ बरोबर मॅच खेळेल. थोडा फास्ट खेळवायचं आहे, कारण धावसंघ मात्र जाऊन थांबले तब्बल 9 धावा. कारण अजून एक आपल्याला अंतिम फायनलचा सामना खेळवायचा आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. डायरेक्ट आता फलंदाज पाहायला मिळते संकेत. धावताना विकेट मारत करते. हो 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 अपील या ठिकाणी केली जाते, परंतु अपील फेटाळली जाते. मी सांगतो, कारण अपील जर फेटाळली तर मात्र पंचांच्या माध्यमातून अपील फेटाळली तर नक्कीच नाराज खेळाडू येतात. परंतु अपील करणे हा खेळाडूचा धर्म मानला जातो. तिचा चेंडू माग धावताना विकेट मारा करतोय. हो 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 मोठा फटका पोहोचला. चित्रचे त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी माझं पाहायला मिळतो फटका फसला. संकेतला मात्र बाकी पॅगुलीने परतावं लागते. या ठिकाणी आणखीन एक झटका, आणखीन एक हादरा. 5 चेंडू आणि 9 धावा धाव फलकावरती लगावला जात होता. 5 चेंडू 9 धावा 9 धावा 5 चेंडू. तदनंतर राज शिंदे मात्र जबरदस्त 2 चेंडू वाईट फेकल्यानंतर पंजाब जोडले गेला. त्यानंतर आणखीन एक जबरदस्त फलंदाज महेश शेवटपर्यंत मैदानामध्ये थांबावं लागणार आहे. कारण महेश सर अर्लिंग पेनल्टी करा सर. खूप टाइम घालवत आहेत. एक संघ खेळायला एक आपल्याला सामना खेळायचा फायनल अंतिम. त्यानंतर पाहायला मी करायचं विकेट मारत आहे. मोठा फटका फेकून दिला. राजूला फेकून दिला. सन्मान जरूर दिला राजच्या गोलंदाजी वरती. त्यात 15 धावा अटीतटीची लढत या मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर अंपरला कुशल मात्र पाहायला मिळते. नवीन फलंदाज आहे अक्षयला.
हो आणि या ठिकाणी प्रयत्न केला जाईल ही गोष्ट त्या ठिकाणी आहे राज एकदा कम्प्लीट केली जाईल एका धावून धावसंख्या मात्र जाऊन पुस्तक झालं 16 धावा प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता असताना तशा पद्धतीने इथे सामन्याचं समीकरण बदलतं कधी फलंदाजी करणाऱ्या संघाचं पार्ट जड येते तर कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाचं पार्ट जड येते तर हे आहे मित्रांनो क्रिकेट तुमच्या आमच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळ कोणता असणार तर मित्रांनो क्रिकेट कारण गल्ली बोलातून खेळला जाणारा खेळ आज मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लेवलला खेळला जातो 23 बॉल क्रिकेट पुन्हा मोठा फटका फेकून दिला स्टँड ऑन डिलिव्हरी अक्षरवरती सॉरी महेशने फेकून दिला अक्षरवरती हल्ला प्रति हल्ला चढवला जातो 6 धावांचा मित्रांनो हेच क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतं कारण दोन्ही संघ फायनलच्या आणि अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी नक्कीच झुंज देताना पाहायला मिळतात एकामेकाबरोबरती हेवी होताना पाहायला मिळतात कारण आपला खेळ सातत्याने जर चांगला केला तर मात्र तुमचं नाव नक्कीच होऊ शकतं तर पुढचा खेळ पाहायला मिळतोय पुन्हा हो आता मात्र आपण जरूर केले तर त्या तीन या ठिकाणी फूल टाळले एका चेंडूवरती मोठा फटकाचा दुसरा पुढचा चेंडू मात्र मोठ्या फेकण्यामध्ये यशस्वी होते हीच खासियत पाहायला मिळते परंतु या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अनेक बदल होत झालेले पाहायला मिळतात जे 10-5 वर्षापूर्वीच जर क्रिकेट पाहायला गेलं तर मात्र 2 गावांमध्ये भांडणं या क्रिकेटवर व्हायची परंतु आता क्रिकेट मैत्रीपूर्ण खेळला जातो हे फार मोठं आपलं बदल पाहायला मिळत आहे आणि आपण बरोबर केली जाते शिवा डिगेने काय केलंय काय घडलंय काय बिघडलंय शिवा डिगेच्या चुकीला माफी नसणार आहे कारण महेशची बॅट मात्र तळपते धाबा फलकाला गडवितात बल 22 धावा 45 धावांचा पाठलाग करत असताना 22 धावा धावफलकावरती लगावला जाते प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता असताना येणारे 2 चेंडू आता दुसऱ्या षटकातील अक्षरशः बाकी आहेत 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे 8 चेंडू 23 धावा आणि 8 चेंडू आणखी एक चेंडू जबरदस्त फेकला 7 चेंडू आणि 23 धावा या चेंडूवरती मात्र सामन्याचं गंमत असणार आहे 8 चेंडू आणि 23 धावा या षटकामध्ये या चेंडूवरचा मोठा फटका आला तर मात्र सामना बनू शकतो परंतु या चेंडूवरचा निभावा चेंडू आला तर मात्र सामन्याचं पारडं जड होऊ शकतं तरावड संघाकडे तर पुढचा चेंडू पाहायला मिळतो अक्षय कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हो स्टेटवर मारला चेंडू किती धावा मात्र मिळत आहेत राज शिंदेकडून एक धाव मात्र मिळतो एका धावाने धावसंख्या मात्र जाऊन तसे तब्बल 23 धावा आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू 22 धावा 6 चेंडू 6 चेंडू आणि 22 धावा 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे आदरणीय गणेश गुरु साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक मिळवलं आहे तर शिवशक्ती क्रिकेट संघ मोठवणे यांच्याकडून शतश आभार त्यानंतर अतुल 6 चेंडू आणि 22 धावा 6 चेंडू 22 धावा आदरणीय गणेश गुरु साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आलंय शिवशक्ती क्रिकेट संघ मोठवणे तर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो सर पुन्हा एकदा मॅच दिशेने सामन्यामध्ये घमासान चालू आहे जबरदस्त मोठी बॅटल या ठिकाणी संघ तिसरा षटक अतुल घेऊन येते वयासाठी हो आडवे बाजू केलं जाईल 4 चेंडू आणि 22 धावा 4 चेंडू तशा पद्धत 5 चेंडू 22 धावा 5 चेंडू थोडीशी रंजकता वाढवण्याचा प्रयत्न मित्रांनो करतोय पुढचा चेंडू पाहायला मिळते कशा पद्धतीने अतुल 5 चेंडू आणि 22 धावा 4 मोठे फटके मारणे आवश्यक आहे पुढे मोठा फटका मात्र जाईल 4 धावांसाठी चौकार 3 चेंडू
4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 18 धावा 18 धावा 4 4 4 चेंडू. सर मॅच बॉल घ्यायचं मॅच बॉल. चार चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अतुलचा पुढचा चेंडू अतुल तयार आहे. मात्र जोरानं जोगाने काढले प्रयत्न केले जाते आणि खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तुटवायला करत असताना आणि धाव मात्र कंटिन्यू फलंदाजाला माघारी कर्तव्य लागतोय. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. एका धावेने धाव संख्या जाऊन त्याची तब्बल 28 देणारे 3 चेंडू आणि 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 17 धावा 17 धावा 3 चेंडू. सतरा धावा 3 चेंडू म्हणजे 3 मोठ्या फटक्यांची इथे नक्कीच आवश्यकता आहे. मोठा फटका मात्र येतो जाईल चेंडू मात्र 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडू अतुल आपल्या गोलंदाजीवरती खेचून आणेल. अटीतटीची लढत या दोन संघात 2 खेळाडू दरम्यान आहे. एका बाजूला अतुल तर दुसऱ्या बाजूला आहे महेश. महेश टू अतुल अतुल टू महेश. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. हो 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 त्या ठिकाणी मात्र चेंडू मात्र जाईल 4 धावांसाठी चौकार. एक चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 कशी तलावाडी संघाचे 2 विकेट गेलेत आणि यांच्या 3 विकेट गेलेत वावे दिवाळी संघाच्या. सर 1 चेंडू आणि 7 धावा 7 धावा 1 चेंडू. 1 चेंडू जर खराब पडलं तर मात्र काही पडेल काही बिघडेल. काही मॅच पाहायला मिळते वाटत मॅच या मैदानामध्ये. सर फार केले आपल्याला अंतिम सामना खेळायचे सर. तर पुढचा चेंडू पाहायला मिळते आहे. अशा रीतीने तलावाडी संघ विजय झाले. विजय संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. आणि गेला होता